नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर मी आज दाखवणार आहे साराचा मसाला किंवा सांबार, इडली सांबार बरोबर जे सांबार खातो आपण, तर त्याचा मसाला आणि आमटी या सगळ्यांसाठी जो मसाला वापरतात तो मी करून दाखवणार आहे. म्हणजे त्याची रेसिपी दाखवेन मी. तर त्याच्यासाठी मी 1 किलो धणे घेतलेले आहेत. आपण पाहू शकता, स्वच्छ निवडून घ्यावेत हे धणे. आणि त्यानंतर प्रमाण दाखवेन मी. इथे मी जिरे घेतलेले आहेत. 1/2 किलोपेक्षा थोडेसे कमी जिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर चक्री फूल आणि ही जी विलायची दिसते ही रान विलायची म्हणतात, आपण पाहू शकता. त्यानंतर हे दगडी फूल आहे आणि इथे शहाजिरे आहेत आणि लवंग दिसते आहे, थोड्याशा मेथ्या, मिरे घेतलेले आहेत आणि ही रामपत्री आहे, आपण पाहू शकता. हे बघा, ही रामपत्री आहे. त्यानंतर तमालपत्र, दालचिनी, हे सगळं मी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तांदूळ घेतलेले आहे, साधारणतः अर्धा पेला किंवा अर्धी वाटी तांदूळ आहे. आणि हिरवे मूग, हरभऱ्याची डाळ आणि हळद. बॅडगी मिरची घेतलेली आहे, साधारणतः 1/2 किलो, अर्धा किलो. आपण जसं तिखट खाता त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि बॅडगी आहे ही, त्यामुळे तिखटाचा काहीच प्रश्न नाही आहे, तर आपण वापरू शकता. त्यानंतर मी कढीपाला घेतलेला आहे. हा जो कढीपत्ता दिसतोय तर मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ. हे बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे मी हिंग घेतलेलं आहे. हिंग पण तेलामध्ये चांगलं फुलवून घेणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी मीठ घालेन. मी कढई ठेवलेली आहे, तेल पण तापलेलं आहे. तर फार तेल घालायचं नाही आहे, थोडंसंच तेल घालून हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी धणे घालून घेईन आणि धणेसुद्धा छान असे लालसर फ्राय करून घ्यायचे आहेत. छान धणे फ्राय होतात. लहान गॅस करूनच भाजून घ्यावेत. आपण पाहू शकता, इथे मी धणे छान फ्राय करून घेतलेले आहेत आणि लहान गॅसवर हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि याला करपू द्यायचं नाही आहे, पण छान सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे धण्यांना. छान फ्राय करून घ्यावे. त्यानंतर मी डाळ तांदूळ वगैरे फ्राय करून, त्यानंतर मी इथे दिसेल तुम्हाला, मी दाखवेन, तांदूळ, हिरवे मूग आहेत आणि हरभऱ्याची डाळ आहे. अगदी अर्धी वाटी मी घेतलेलं आहे. हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. हे तांदूळ आणि डाळी आणि हिरवे मूग छान फ्राय होत आहेत, आपण पाहू शकता. इथे मी जिरे घेतलेले आहे, जिरे पण फ्राय करून घेईन. आणि इथे मध्ये तुम्हाला बरोबर मध्ये मग शहाजिरे पण मी घातलेले आहेत, ते दिसतील. जिरे आणि शहाजिरे दोन्ही फ्राय करून घेईन. इथे मी मिरे, मेथ्या आणि लवंग फ्राय करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे सगळं तमालपत्र, रामपत्री वगैरे फ्राय करून घेतलेले आहे. दगडी फूल पण दिसतं. तर त्यानंतर मी या मिरच्या आहेत त्या फ्राय करून घेईन. थोडंसंच तेल घालायचं आहे. तेल घालून मी मिरच्या फ्राय करेन. कढीपत्तासुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे, कुरकुरीत करून घ्यायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता फ्राय होतो आहे
तर त्याच्यामध्येच मी हिंग पण घालून घेतलेलं आहे, आपण बघू शकता. तर हिंग पण फुलू द्यायचं आहे. आपण पाहू शकता सगळे मसाले फ्राय करून झालेले आहेत. आता यामध्ये मी हळद, मीठ हे घालून घेईन आणि हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला काढून घेईन. हा माझा वर्षभराचा मसाला आहे, 1 किलोचा केलेला आहे. आणि दुसरा म्हणजे हा पाडव्यासाठी केलेला आहे, गुढीपाडव्यासाठी. कारण त्यानंतर जर गौरी बसली, चैत्र गौर बसल्यानंतर मसाला फ्राय करू नये म्हणून मी आत्ताच हा मसाला करून घेतलेला आहे. आपण पाहू शकता. आता हे सगळं थंड झाल्यानंतर मी मिक्सरला काढून घेईन. तर यामध्ये मी हळद आणि मीठ घालून घेईन. तर हा 1 किलोचा मसाला तयार. आपण पाहू शकता, खूप छान होतो. आपणही करून पहा आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज नवीन बघणाऱ्यांनी माझा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.